नमस्कार, मी गणेश आणि मला नेहमीच हा एक प्रश्न पडतो की तृतीयपंथीयांबद्दल, की जे ट्रेनमध्ये, बसमध्ये किंवा रस्त्यावरती इकडे-तिकडे सर्वत्र किंवा सिग्नलवरती आपल्याला सतत ते दिसत असतात आणि सतत ते पैसे मागतात वगैरे. त्याच्यामागे काही स्पिरिच्युअल गोष्टी असतील, त्याच्यामागे लोकांची आस्था असेल, ज्या काही गोष्टी असतील, मान्यता असतील. परंतु मला ही गोष्ट कधीच नेहमी पटलेली नाही आहे. कारण जर तृतीयपंथी तुम्ही म्हणता की आम्हाला माणसासारखं ट्रीट करा किंवा आम्हाला माणूस म्हणून तुम्ही जगण्याचा हक्क द्या. तर मग अशा वेळेला तुम्ही स्वतःहून खरंच तुम्ही रस्त्यावरती भीक मागण्यासारखा जो प्रकार आहे किंवा तुम्ही गार्डनमध्ये जाता, कपल्स बसलेले असतात, तिथे जाऊन तुम्ही वेगवेगळे वेडेचाळी करता आणि अक्षरशः हप्ते गोळा करता त्या कपल्सकडून किंवा त्या लोकांकडून. तर इतकं विक्षिप्तपणे तुम्ही वागत असाल ट्रेनमध्ये असेल किंवा तुम्हाला कळत नाही तुम्ही तुमचे जे ड्रेस घालता आणि त्या गोष्टी तृतीयपंथी ज्या पद्धतीनं वागतात समाजात इकडे-तिकडे. खरंच ह्या समय मग तृतीयपंथीय लोकांना जे लोक दुसरा शब्द वापरतात, जो आता मी वापरणार नाही, मग ह्याच लोकांना मग राग येतो की आम्हाला लोक बघा असे म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ छक्का म्हणतात, हिजडा म्हणतात, अमुक किन्नर म्हणतात, जे काही. याच्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही ना. मग जर तुम्ही सामान्य माणसासारखे असाल, सामान्य माणूस म्हणून जर जगत असाल, तर तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. पण हे जे वेडेचाळे आहेत, हे जे अंगविक्षेप तुम्ही करता लोकांसमोर आणि जे पैशांची जबरदस्ती हप्ते वसुली केली जाते, ही कुठेतरी थांबली पाहिजे. याचं आणखीन एक उदाहरण सांगतो. ह्या अशाच टोळ्या असतात, तुम्हाला एक समोर दिसायला एक सगळेच काही सारखे नसतात, पण अशाच बऱ्याचशा टोळ्या. आताच एक काही दिवसांपूर्वी वसईमध्ये घटना घडली की ह्यांच्यात वेशास अशाच म्हणजे तृतीयपंथीयांच्याच वेशामध्ये त्यांचेच कपडे घालून काही एक टोळी सक्रिय आहे की त्यांनी वसईमधले लहान मुलं किडनॅप करून काही चॉकलेटचा बहाणा देऊन किंवा अशीच घेऊन किंवा त्यांना जवळ घेऊन त्यांच्याशी प्रेमाने असं थोडं वागून तर त्यांना ती 2 मुलं गायब केली. सो शाळांमध्ये हे अशा प्रकारची ही लोक जातात, तृतीयपंथी आहेत. अरे नको, आपण मानतो, त्यांना मान्यता आहे आपली, त्यांना आपण सहज एंटर देतो, सहज आपली एंट्री देतो, त्यांना आतमध्ये घेतो. सर तुम्ही घरी घेत असाल, सोसायटीमध्ये असेल तुम्ही किंवा रस्त्यावरती त्यांच्याशी संपर्क साधत असाल, बोलत असाल, तर मी सांगतो केअरफुली. सगळेच ही लोक तृतीयपंथी सारखे नसतात. याच्यामागे काही गुंड टोळी असू शकते की जे हे किडनॅपिंग मुलांना घेऊन किडनॅप करत असतील. आणि मुलांचं ह्युमन ट्रॅफिकिंग इतकं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि महाराष्ट्रात तर खूपच मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याचं सरळ सरळ ऑर्गन ट्रान्सप्लांट केलं जातं. त्यांचे ऑर्गन्स घेतले जातात आणि विकले जातात ज्यांना गरज असते, आणि ते लाखो करोडोमध्ये जशी मागणी असेल त्याप्रमाणे. आणि काही मुली असतील तर मग तुम्हाला तर माहिती आहे मुलींचं पुढे काय केलं जातं. त्याच्यामध्ये मी वेगळं सांगण्याची गरज नाही. सो याच्यासाठी ही जी मुलं आहेत तेच या तृतीयपंथींच्या वेशामधूनच हे कारनामे करत असतात. सो याच्यापासून सावध राहा.